नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र ड्रायव्हर विकास. आजचा आपला प्रवास आहे बारामती ते देलवाडी. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. आता आपण प्रवासाला सुरुवात करणार आहोत. लगेच आपण आपल्यासोबत असणाऱ्या प्रवाशांना घेण्यासाठी जाणार आहोत व त्यांना त्यांच्या घरून घेऊन तिथून पुढे आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करणार आहोत. आता मी गाडीचं स्टार्टर मारून गाडी चालू करून त्यांना घेण्यासाठी त्यांच्या घराच्या दिशेने जात आहे. थोड्याच वेळात आपण त्यांच्यासोबत प्रवासामध्ये आपली भेट होईल. मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत माझ्यासोबत जोडून राहा आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आपण प्रवासाला सुरुवात केलेली आहे. आपण आता देलवडीच्या दिशेने निघालेलो आहोत. सहप्रवाशांना आपण सोबत घेतलेलं आहे. हे माझ्या बाजूला बसलेले सहप्रवासी आहेत ज्यांना आपण देलवडीला घेऊन निघालो आहोत. समोरच आम्ही बारामतीच्या विमानतळ आता क्रॉस करत आहोत. उजव्या हाताला बारामतीचं विमानतळ आहे. विमानतळावरून आपण पुढे उंडवडी या ठिकाणी असणाऱ्या टोल नाक्यावर पोहोचलेलो आहोत. इथला टोल भरून आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. पुढच्या प्रवासाला सुरुवात करत असतानाच मध्येच थोडीशी भूक लागल्यामुळे बारामती पाटस पालखी मार्गावर श्री दत्त नावाचं हॉटेल आहे, जिथं आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत. हे हॉटेल या हॉटेलमध्ये वडापाव खाण्यासाठी खूप उत्तम क्वालिटीचे वडापाव दिले जातात. खूप छान असं हे सुंदर असं हॉटेल आहे. तुम्ही कधी या मार्गावर आलात तर या हॉटेलला नक्की भेट द्या. येथील वडापाव खूप फेमस आहेत आणि खूप चवदार पण दिले जातात. क्वालिटी खूप सुंदर दिली जाते. इथं अवश्य भेट द्या व वडापाव खाऊनच पुढे निघा. नाश्ता करून पुढे प्रवासाला सुरुवात केल्यानंतर आपण केडगाव चौफुला या ठिकाणी पोहोचलेले आहोत. आता मी पुणे सोलापूर हायवे सोडून केडगाव चौफुल्याच्या फ्लायओव्हरवरती आलेलो आहे. या फ्लायओव्हरवरून उजव्या बाजूला टर्न मारल्यास हा मोरगाव ते शिरूर असा हा मार्ग आहे. ज्या मार्गावर आपण पारगाव या गावातून डाव्या बाजूला देलवाडी या गावाकडे जाणार आहोत. हा मोरगाव शिरूर रस्ता आहे. आपण पारगावमध्ये पोहोचलेलो आहोत. पारगावमधून आता डाव्या बाजूला आपण टर्न घेऊन देलवाडी या गावच्या दिशेने आता आपण प्रवास सुरू केलेला आहे. मित्रांनो, आपण थोड्याच वेळात देलवाडी या गावात पोहोचलेलो आहोत आणि हे समोर देलवाडी हे गाव आहे. जे मोठं शिखर तुम्हाला दिसतंय ते प्रसिद्ध असं खंडोबाचं मंदिर आहे. खूप छान सुंदर मंदिर आहे. इथं आम्ही देलवाडी या गावात प्रवेश केलेला आहे. डाव्या बाजूला देलवाडीची ग्रामपंचायत ऑफिस आहे व उजव्या बाजूला तिथून एक सरकारी